तर नमस्कार भावांनो. तर आज आहे आपला उंबरेगावचा शिमगा. श्री सांबाचक्र भराडीन देवीचा आता आपल्या इथं शिमगा आहे. तर दरवर्षी आपला शिमगा दुपारचा असतो आणि यावर्षी आता रात्रीच आहे. तर बघा, डीजेचा पण सेटअप लागला आहे, ढोलवाले पण वाजवत आहेत आणि पूर्ण आता माहोल झाला आहे तयार. तर आता शिमग्याला सुरुवात झाली. आपला अनिकेत बघा कसा ढोल वाजवतोय. तर यावर्षी रात्रीचा शिमगा आहे, त्यामुळे सगळे लाइटिंग वगैरे केले, सगळे हॅलोजन लावले. तर लोक पण वरती आता यायला सुरुवात झाली. तर चला आपला शिमगा एन्जॉय करूया आणि तुम्हाला दाखवतो आपल्या शिमग्यात आपला शिमगा कसा असतो आणि आपल्या शिमग्यात काय काय करतात ते. तर आता पालखी नाचवायला सुरुवात झाली. तर सगळे उत्साहात आहेत. यावर्षी आता रात्रीचा शिमगा असल्यामुळे जरा मजा आहे. डीजे साऊंड सगळं लागलेलं आहे आणि हे आपल्या पालखीच्या इथलं डेकोरेशन. तर ही आपली आंब्याची होळी असते. तर बघा केवढी लांब आहे. तर आता हे होळी नाचवणार, त्यानंतर उभी करायला सुरुवात करणार. तर सर्वजण फुल एन्जॉय करतात, मजा आहे भरपूर. तर होळी आता बघा कशी नाचवतात, एवढी जड होळी असते. तर बघा आता होळी उभी करायला सुरुवात केली आहे आणि आता थोडी थोडी असे वरती ढकलून ते आता उभे करणार.
आपल्या पालखीला अंगा खांद्यावर खेळवणं हे सगळ्यात मोठं सुख आहे. तर आम्ही वर्षभर या शिमग्याची वाट बघत असतो, कारण आपल्या देवीला खांद्यावर नाचवणं खूप मजा येते. तर मित्रांनो बघा, आपली होळी उभी राहिलेली आहे. बघा केवढी उंचच्या उंच आहे. आता होळी उभी करून पालखी आपली घेऊन त्याच्या भोवती फेऱ्या मारतात. तर त्यानंतर हा आपला शेवटचा होम पेटवला जातो. तर त्यातही मजा असते, कारण बघा का तिकडून आपण पेटवायला न्यायचं आणि तिकडे विजवतात. तर ह्याच्यात खूप मजा येते. तर आता शेवटचा होम पण पेटवलेला आहे. तर त्याच्यानंतर हे ते असे खेळ, आपले कोकणचे खेळ दाखवले जातात. तर हे आपलं नमन आता इथे करणार. त्यानंतर पुन्हा मांडावरती सगळे गावकरी बसतील, मग पुढचा कार्यक्रम होईल.
तर ही आपली होळी शिमग्याच्या आदल्या दिवशी घेऊन येतो रात्री, तर तेव्हाही खूप मजा असते. तर आता नमन संपलेलं आहे आणि आता हा आपले सगळे गावकरी मांडावर बसले आणि हे आमच्याकडे आता मानकरी गावकर असतील तर सगळे एकत्र येऊन हा एवढा मोठा पाषाण आहे ते करंगलीच्या साहाय्याने आणि अंगठ्याच्या साहाय्याने उचलतात. तर याचं वजन इतकं आहे की ते एका माणसाला सहज उचलता येत नाही, पण बघा आता करंगलीच्या साहाय्याने कसं उचलतायत. तर आता हे आपले मानकरी गावकर असतील तर त्यांच्या पुढ्यात हे असं घेऊन जायचं. तर ह्याचं वजन इतकं आहे की तो सहज उचलता येत नाही. तरी बघा तर आपली ही पूर्वीपासून चाललेली परंपरा आहे. तर आपल्या शिमग्यातलं खास वैशिष्ट्य म्हणजे ते करंगलीच्या साहाय्याने पाषाण उचलणे. तर ते बघण्यासारखं असतं. तर मित्रांनो आता शिमगा संपलेला आहे आपला. तर आता पुन्हा आपलं नमन होईल, मग सर्वजण आता घरी जातील. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.